श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ भक्ती कथासार अध्याय 7. पारायण. जय जयाजी पंकजाक्षा कमलपते कमलपत्राक्षा अगुण रूप गुण सर्वेशा महादशा रघुत्तमा हे कमलमित्र कुलभूषणा रावणातका रघुनंदना पुढे बोलवी ग्रंथ रचना जेने श्रोतया सुख वाटे. मागील अध्यायी कथा सुरस कालिका देवी मच्छिंद्रास प्रसन्न होऊनी वरदानासा साबरी विद्या अतुली तेथून आली हरेश्वराशी गदा तीर्थ स्नान उद्देशी स्नान करुणी पर्वताशी प्रदक्षिणा आरंभिली सेवेचेता मच्छिंद्रनाथ तो वीरभद्रा पातला स्नान तेथ मानवेशी जोगी कृत्य त्रिसूळ डमरू धनुष्यादी शैली शिंगी नादाद्भुत नाद नव्हे तो आगम व्यक्त साधक हिताचा स्वार्थ अर्थ परिणाम सुचवी अहो ती शिंगी नोहे देवता साधक जनांची काम दुहिता पूर्ण कराव्या परिणामार्था बोध रवी प्रवेशती रज तम सत्व तृतीय गुण महामारक अति कठीण ते त्रिवर्ग करीती खडर तरपन ऐके केला त्रिशूळ तो यापरी आगम निगम विजय सार व्यक्त तेज पुंजे तयाची पंथिका दावी करावुंजे विशाल डमरू विराजला सगुण कुता सप्त धातू गुणे भरला गुणातीतू नवरंग रसात झाला व्यक्तो हरिगुणीची भक्तू होईना का काम क्रोध षडगुण विकार सत्वस्ताचे शत्रू निवार तया जिंकिता विवेक फार शरगांडे विराजले अहो शेरणोय हे जानयुक्ती काम क्रोधा ते देत मुक्ती गांडीवून होते विषय भक्ती ज्ञान शरी विराजले अगा शेरण म्हणू ते ज्ञान देवटी अज्ञान तमीचे द्वंद्व निवटी अलक्ष संधान पूर्ण कुटी भेदा भेद सर्वथा ऐसा महाराज प्रताप रुद्र द्वंद्वलेश नशे मनी वीरभद्र आज्ञातमीचा महाचंद्र मच्छिंद्रा ते भेटला. मच्छिंद्र करून येतशी स्नान वीरभद्र येतशी स्नाना लागून तो मार्गी मच्छिंद्रा ते पाहून उभा केला हटकोणी करून उभे नमना नमन म्हणे स्वामी तुम्ही कोण. येरू म्हणे मच्छिंद्रा विधान निज देहा मिळतसे येरू म्हणे कवनपंथी अभ्यास मिळतसा जगाप्रती येरू म्हणे जोगी येणे ती नाथपंथी मिळतो येरू म्हणे कोण दर्शन मच्छिंद्र म्हणे जोगी महिमान शैली कथा मुद्राभूषण निजांगी मिळतसे विभद्र म्हणे मुद्रासान न घालिता फाडिले कान हिरू म्हणे गुरु प्रसादे करून मंथनी निर्मिला हा एक वीरभद्र म्हणे काय पाखंड व्यर्थचे उगले वाढवणे बंड जगा माझी मिळविता काळे तोंड योग्य अयोग्य दिसना तरी आता योग द्रुमा मुद्रा सोडी ह्या नसते उत्तमा नाही तरी शिक्षा पावसी नेमा ठाई ठाई महाराजा आगात गुरु ऐशा कोण वेद विधीच्या प्राज्ञा करून पूर्ण आगळिक पंथ निर्मून जगा माझी मिरवत आगा स्वबुद्धी तर्क करून भलतेची मत करी स्थापन तो प्राज्ञिक नवे मूर्खाहून शतमूर्ख म्हणावा. ऐशी कथा भद्र गोष्टी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी म्हणे मशका खोटी वल्गना करीशी अपार अरे शतमूर्खाहुनी मूर्ख म्हणून बोलशी दुःखदायक परात्मा शोभोनी पतक भार वाहिला निजमौळी अरे आत्मा शोभता पराचा पापभार होतो ब्रह्मांडीचा तस्मात तव गुरु कैचा दुजा गुरु विलौकी अरे नष्टा दुर्जना अधमा तव दर्शने स्नान करणे अम्हा आता उगाची जाया फुल्या कामा शिक्षा पावशील मम हस्ते ऐशा परी मच्छिंद्रनाथांचे भाषण ऐकता वीरभद्राचे शोभले मन म्हणे भ्रष्टा तुझा प्राण आताची घेन एक काळी मग करी कोळणी सायका सत्वर रगडून गुण निर्वाण अर्धचंद्रबाण टुनारितानु काढला ते पाहून मच्छिंद्रात म्हणे पतित झाला शिवन्मत अरे उद्धटा आपुलेस अहित जना माझी मिरुची अरे सायकासान सिद्ध करून सोंग दावीशी मज लागून परी हे बरवे नव्हे मरण ये काळी पावशी
अरे ऐशे सोंग मजकारण कित्येक झाले ओलाकून, बहुरूप्याचे खडतरपण शिरोत्वर मिरवेना, की अजाकंठीचे लंबस्तन परी नातुडे त्यात दुग्धपान. तेवी तू दाखविशी हावभाव करून परीक्षेने क्षीण होशील की. वीरभद्र म्हणे, मूर्ख ऐक, तुझे दाविन येवलो तवा आयुष्य सरले सकळीक, म्हणून येथे आलाशी. तरी मी तुझे काळयक्ष प्रकट झालोय प्रत्यक्ष, तरी तो गुरु प्रताप दक्ष कैसा आहे पाहू दे. मचिंद्रमय मशकासाठी मेरू मिळून काय नगांची कोटी, की मही क्षीराब्दी घेऊन नरोटी भीक मागेल पोटाते. मूर्खा ऐके वचनार्थ मम गुरुचा मोळी वर्धस्त, तेने होतसे शरणागत मानव दानव देवादे. तेथे अर्भका तुझा पाड, किमर्थ आधी मिळवीशी कोड महासविता तप्त उजड. हादोतात मिळवेना. वीरभद्र म्हणे, तू काय करीशी, मरंकाळी फाटा फुटला तुझशी, आता क्षणेची भूमीपाशी नवताशी आयशे करीन. अरे तव ग्रीवे ते काळपास, आधीच पावले आयुष्य नाश, म्हणून मूर्खा तू ते हौस. ये वादास पुरलाशी आयशी, म्हणून वीरभद्राने गुणी सज्जिले अस्त्रविंदान, म्हणे भ्रष्टा सावधान, साममंत्र जल्पिका. मशिंद्र म्हणे, राममंत्र तुते वाटला पवित्र, परी तेनेचे सुखी पंचवक्त्र दुःखलेशी मुकलाशे. अरे राम मंत्रे वाल्या तरला, ते नाम तारीला आताची मजला, परी साहोद तू होई कवायला. राम मंत्रा वेगळा आयशे, म्हणून कक्षे जोळी, विलोकनी भस्म करी कवळी, मग शास्त्रास्त्री तेने काळी वज्रस्थापना जल्पतशे. पूर्ण प्रयोग घालून घाटी, भोवती फिरवी भस्म चिमुटी, तेने करून वज्रदाटी दाही दिशा मिळतशे. अनिक करुई कवळुनी भस्म, याशी विलोकी योगद्रुम. तो वीरभद्रे सायके परम निर्वाद बाण सोडिला. तो बाण येता किंकटत दृष्टी पाय मच्छिंद्रात, मग आपुले मानी मनात. बाण आहे तृणासम ऐशे, म्हणून स्तब्ध दृष्टी. उभे करी कळून भीष्मच मोठी, तो बाण नभापुटी संचरुनी उतरतसे. मच्छिंद्र नाथाचे लक्षण खाली उतरतसे घ्यावया प्राण. तो सबळ बळे वज्र येऊन प्रहारा करीते पै झाले. तरी ते वज्र वरिष्ठ आदळताची बाण झाला पिष्ट, ते पाहुणी वीरभद्र वरिष्ठ परमचित्ती शोभला. मग शक्ती अस्त्र ते दिप्यमान योजित झाला रुद्रनंदन. सज्ज करुणी सहायक संधान साधुने पेरले, सवेची काळून विसरावा नागाश्रतायावरी स्थापून, तोही चुंबित पावला गगन. पाठोपाठ शक्तीच्या परितिशक्ती बलाढ्य बहुत, स्वर्गी मिरवे शब्द करीत ऐकत शब्द भयवित. सकळमयी झाली असे दिग्गज पळती रानोरान, शेष न ठेवी आपुली मान, वराह पाहुनी अति निर्वाण. दंताने मही सरसावी कुर्म करीतसे सबळ पृष्टी, पाहू पातले देव विमान दाटी, तेही पाहुनी कपाट पोटा संचरुणी पळताती. देव विमानी हडवड पाहुणे उड्डगन पळती पाड, सोडून आपुले कार्य उघड. नभा माझी सरळ सरळले. देव मानव यक्ष दैत्य म्हणती, पावला प्रलय मृत्य हे शक्ती नाही प्रलय समस्त, मही बुडविल वाटत असे. सबल बलिष्ठ ती मही कापत, तिने नग कड्यांची खांचणी होत, माय लेखे चुकुनी निश्चित, रुदन करीती हंबरडे. सहस्र विजूंचा कडकडाट दावणी शब्द अनिवार्य लोट, नभ मंडळ पाहून नट. शक्ती भेदली वज्राते, तिने वज्राती क्षीण होणी पडले गगनाहुनी, पुढे मच्छिंद्राचा लक्षणी प्राण हरावया येत असे. यावेळी नागास्त्र निशस्त्र ते पाहुणे मच्छिंद्रनाथ त्वरे खवळून भस्म चिमुटीत, रुद्राक्ष प्रेरित असे. त्या सवेची योजनी खगेंद्र अस्त्रात पाठोपाठी प्रेरित, पुढे रुद्राक्ष झाले व्यक्त. रुद्र एकादशी प्रतापी, एकादश रुद्र चुडामणी, शक्तीचे तलीन करी कवळणी, तेरे हस्तपाद मर्धुनी क्षीण होणी पडियेली. शक्ती पडता खचुनी मही, रुद्र मिरवले अदृश्य देही. एकीकडे खगेंद्रही अस्त्रा भक्षित असे, तेने नागाश्र त्वरित अदृश्य झाले युद्धरहित. यावरी अस्त्र विनुता सुत, तेही झाले अदृश्य. यावरी वीरभद्र प्रतापरानी वातास्त्र प्रेरित झाल्या गगनी, ते मच्छिंद्रनाथ विलोकनी पर्वतास्त्र सोडितचे. तेने कोंडीला अवघावात, मग वज्रास्त्र पेरी महारुद्र सुद. तेने कोणी चूर्ण पर्वत अदृश्यपणे मिरवला. यापरी प्रतापी वीरभद्र त्वरित प्रेरित झाला अग्निस्त्र, ते पाहुणे मच्छिंद्रनाथ जलदस्त्र प्रेरित असे.
त्याने सकळ अग्नी विझवून करीत झाले अदृश्य गमन. यावर वीरभद्र कामास रसलोन काम यथायोजित असे. त्यावर विरक्तनाथ मच्छिंद्रनाथ प्रेरित झाला रथ्यास्त्र. तेने करून काम पळत सुख पावला रथी संगे. यावर वीरभद्र दक्ष प्रेरित झाला मोहर घासळ. ते माऊली मच्छिंद्रनाथ संजीवनी प्रेरित असे. वीरभद्र तो वैश्वानर प्रेरित झाला दानवास्त्र. मच्छिंद्रनाथ अतितत्पर देवास्त्र प्रेरित असे. मग असले ते बळवंत देव दानव प्रगटले अमित. ते पाहुणे उभयंते स्वग्रीवा तुका भीती. परस्परे धन्य धन्य वदनी हृदय करती मान. गदगदोनी हास्य वचन एकमेका बोलती. वीरभद्र म्हणे सकळ मही वीर जिंकले भद्रयुद्धे प्रभाई. परी मच्छिंद्रा तुझ समान ये देही देखील नाही कोणीच. मच्छिंद्र म्हणे वरदहस्त पुढे पा भद्रजात. येरी म्हणे अविनाशवंत गुरु हाय माझा की. वीरभद्र तुकावणी मान म्हणे गुरु तुझा आहे प्राज्ञ. आणि तूही असची धन्य प्राज्ञिकवंत सद्देशा. आयशे देवास्त्र युक्त प्रयुक्त दान वर करून सकळ शांत अदृश्यपणे स्वस्थानात जाऊन या पोचले. यावर वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरित झाला अति पवित्र. ते पाहून या वरदपात्र विद्यांस्त्र प्रेरित असे. ते प्रकटता चतुर्भुज मूर्ती विधिरागे चरणाप्रती या करी कार्तिकास्त्र भद्र जाती. सोडता आला तक्षणी. ते पाहुणे दत्त वरद पाणी श्री अस्त्र सोडिता गगनी. ते बोलता लावण्य खाणी स्वामी लागी विहिताती. त्याने करून कार्तिकास्त्र तत्क्षणी झाले शांत. यावर भद्र तो कालास्त्र प्रेरित झाला तत्क्षणी. ते पाहुणे मच्छिंद्रनाथ माया प्रलय प्रेरिले अस्त्र. तेथे कालभक्षिणी पवित्र पंचतत्व कवळी तसे. ते पाहुणे सकळ देव करतले मच्छिंद्रस्तव म्हणती महाराज युगभाव. सकळ नाश पावले की म्हणती महाराजा कलिभाग. पुढे आईत अनंत युग तो आजी तुम्ही सकळ याग विनाशरूपी पाहता की. तरी आता कृपा करून माया प्रलय घ्या वरून. मग देव आणि श्रवणे ऐकून वासनिक अस्त्र प्रेरितसे. त्याने महाप्रलय हरला. माया उत्पत्ती प्रयोग राहिला. मग सकळ विमाने उतरणी महिला देव नमिती मच्छिंद्रा. ब्रह्मा विष्णूने रुद्र स्तवने केला शांत मच्छिंद्र. मग सनिध बोलून वीरभद्र करी कर ओपिती. म्हणती कवी नारायण मच्छिंद्रनाथ. तरी आपण वाढवी सदैव प्रेत. आयशे वीरभद्रा ते सांगून समस्त प्रेमे पिती वाढवती. यावरी बोले भद्र प्रसन्न होऊन की मच्छिंद्राची कामना कोण ती मीच पूर्ण करीन. वरद चित्ते करुण्या धन्य आहे मच्छिंद्रात युद्धी कुशील प्रतापवंत. धन्य श्रीगुरु मिळाला त्या ते प्रतापवंत आगळात. मद समान युद्ध नेहमी पातलो याची युद्धभूमी. परिण देखो युद्ध संगमी. मच्छिंद्रा समान पुरुषार्थ. म्या पुरी रावण बळी भांडून सुखे देववीर रणी आणून. किन्नर गंधर्व थकीत जा नाही पुढे ठेले मम युद्धी. कल्पांत भैरव माते नाम देते झाले सुरासुरोत्तम. माझे जिंकावया युद्ध कर्म. मिळाला नाही कोणीच परी आजी खातरी कृत्य केले असे मच्छिंद्रनाथ. मंकरी करुणी हृदयांते धरिता झाला सप्रेम. म्हणे महाराजा योगद्रमा वेदक कामना असेल तम्मा. तरी ती सांगून रुद्रोत्तमा वरद सुखा पवडवे. हे रे म्हणे वा महाराजा एक अर्थी तू करून माझ्या. परी त्या ते फळ देऊन येऊजा लोकोपकारी मिरवावे. जसे एक वायूच्या आधीने यथार्थ वर्षाकाळी मेघ वर्षे जराते. त्याने तुष्ट वैशितीच चराचराव घे. तन्याय कामना चित्ती विकार सांडी वरली माती. तरी कार्यगंधाच्या वैशुनी अर्थी लोकोपकारी मिरवावे. तरी तो अर्थ म्हणाला कोण महाराजा करा श्रवण. म्या कामनीवरीला विद्या काम साबरी विद्या महाराजा. तरी त्या मंत्र बोला समान. आपण वहिवाटा ये देई धर्म. त्वरे जाऊनी जगाचा काळ मंत्रापाठी प्रभाव. येवर ओपनी माते लोट लोटवा कृपा सरिते. मग अवश्य म्हणे मच्छिंद्रा ते कार्य सहसा करीन मी. आईशे बोलणे वरद व्यक्ती करतळा देत प्रसन्न चित्ती. यापरी सकळ देव बुद्धी प्रसन्न होऊन तया दे. म्हणती वीरभद्र दिल्लावर तया साह्य असो आम्ही समग्र. मंत्रपुटे कार्य तो रामी करू सहसाई. आईशे बोलणे वरद व्यक्ती. मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वाप्रती. रुद्र ब्रह्मा चक्रावर्ती भावे करून नमेला. विष्णुपदी ओपिता मोळी तोही त्या ते कृपेने हाळी. परमप्रेमी हृदय कमळी धरिता झाला स्नेहाळ तो. म्हणे वत्सा पूर्ण कुटी. जेथे पडता जीव संकटी माझे स्मरण करिता उठी. दृश्य होईन त्या ठाया. दृश्य होता संकटाची निवारण मी निश्चयची. मग चक्राश्र देऊन त्याची तुष्ट मानशी केला तो. यापरी नंदी सोमनाथ तोही प्रसन्न होऊन त्याते. प्रेमे कवळणी हृदयात ते तृसळास रोपित असे. यापरी नाभिताने नमिता तोही वदे प्रसन्न चित्ता. शापा दपी सुविता संयोग गेले तयाशी. जे वाणीने निगे अक्षरत्य होई सचोकर शुभाशुभ कर्मावर. फळे पावती घुमटी आईशी वधुनी विधिराज. तुष्ट केला तपोभुज.
या परी शक्र नमी ओजव तोही वर उभी तसे. मग वज्रास्त्र कापून त्या तिथले कृपा करून मग अस्त्र मंत्र सांगून वज्र हस्त ओपिला. यावरी नमिता देव कुबेर तोही प्रसन्न होऊन उद्गार सिद्धिमंत्र होणी समग्र दाशी केले तयाच्या. यावरी वरुण भावी नमिता तोही प्रसन्न होऊन चित्ता अपास्त्र मंत्र भोगता केला शितोळीने. त्या मंत्राचा होता पाठ आपोआप धरे तर निर उठे सकळ सरिता लोटणी लोट दिशे दिशे मिरवती. या परिणमिता दिमूर्धनी तोही आल्हादे चित्त कामनी वर दिला मंत्र अग्नी स्मरण होता प्रकटावे. या परिणमिता देव अश्विनी तोही देत मंत्र मोहिनी. असो सर्व देवी वर्तपाणी एक एकाने उपिला. मग आपुलाले आसन सोडून सिद्ध करते झाले गमन. यावरी मच्छिंद्र कर जोडून विनोदची सकळींका म्हणे महाराजा स्वर्गवासी. माते कामना विधली जीवाशी की मन कर्णिका स्नान मानवाशी आदर चित्ते वाटतसे. तरी माते करवाय स्नान न्याल जरी कृपे करून तरी येऊन या कामना पूर्ण करेना पुढे महाराजा. आयशा ऐकून वचन व्यक्ती सकळ प्रसन्न झाले चित्ती. मग स्वयंमानी पाहुणी श्रीपती घेऊन या चालेला विमान याने आपले बहुत तोरे पातले वैकुंठनाथ. मग आपले असणे मच्छिंद्रनाथ नेऊन या वैश्वला असणे सैनी भोजनी एकत्रपणी वर्ते चक्रपाणी सकळ देव पातले सोस्तानी. मच्छिंद्रनाथ वैकुंठी राहिला. मग नित्य मनकर्णिकेचे स्नान मच्छिंद्रनाथ येत करून यावरी पूर्ण समाधी करणं पाहू ऐशी वाटत तसे. विष्णूशी म्हणे मच्छिंद्रनाथ मेरू पठार दावीजी माते म्या समाधी घेतली पूर्वजन्मात या गोचर करावे. अवश्य म्हणून नारायण मेरू पठारी केले गमन. मग 10 समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाला मानसी. नवनारायणाच्या समाधी 10वी समाधी वासुदेव ऐसा पाहुणी मनमोहन पुन्हा येते वैकुंठी. असो 1 संवत्सर वैकुंठनाथ ठेवित झाला प्रतिवंत. मग पाचारुनी उमाकांत नेत झाला कैलाशी. तेथे 1 संवत्सर पर्यंत राहत झाला मच्छिंद्रनाथ. स्थितीवृत्ती स्नेहभूत वाढविले शिवाचे. यावरी कोणी एके दिवशी इंद्र येऊनी कैलासाची भावे नवनी महादेवाशी मच्छिंद्रनाथाने तसे. यावरी 3 मास अमरावती राहत झाला युगपती. तेथे अत्यंत वाढवणी प्रती द्रौपाती मागत असे. तो विधीने नारद पाठवून नेले सत्य लोकाकरना. तेथे षण्मास राहून विधराज तोपविला. यावरी सकळ देवणी तीर्थ घेऊन जाते मच्छिंद्रनाथ. एक देण करून तीर्थ सकळ देवांशी तोषविले. स्वर्गन गंधर्व किन्नर 100 पितृगणादी आर्यमा दक्ष सकळ करून पृथ्वीने प्रत्यक्ष तोची एक मिळवला. असो 7 वर्षेपर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ. सकळांचा गौरव घेऊन या तिथं पोसुने निघत असे. मग सकळ निघून स्वर्गवाशी बोली ती मच्छिंद्राशी. विमान पाहुणी मृत्यू लोकाशी आणून या घातले. असो देव गेले स्वस्थानाशी. याकडे मच्छिंद्र पृथ्वीशी पुन्हा चालीला तीर्थाटनाशी कराव्या अत्यंतरे. भ्रमण करिता शुद्ध महिशी जात झाला केकाळ देशी. ते परमस्थान पश्चिम देशी वज्रवन पाहिले. तव त्या ठाई वज्र भगवती महादैवत प्रतापशक्ती भाव नमुनी अंबिका मूर्ती तीर्थस्थान करतेशी. तेथे 360 कुंडे असती परी उष्णदके भरले असती. ते पाहुणी परमचित्ती आश्चर्यात मानतसे. आश्चर्य मनात योजन करीते की उष्णदके कुंडे भरीत तरी तयाची राहिनी पुसुनी कोणाचा आपण कुंडे निर्मावी. निर्मुनीय परी सर्वाहून परमागळे उष्णदके जीवन. मग सकळ तीर्थात करून स्नान भगवती ठाया पाताला. पाचवून तीर्थाच्या पुजाराशी वृत्तांत पुशीला उष्णदकाशी. विचारिता सांगित्याशी उष्णदका कारण ते म्हणे पुरी वैशिष्ट यांनी केला. तेव्हा सकळ देव पातले स्नानाला. त्यांनी निर्मुनी उष्णदकाला कुंडे केली आपुलाली. उष्णदकी स्नानाकरिता तात्कालिक निर्मिती झाली. सकळीक आपुले नामे अलौकिक कुंडालागी ठेवले. 12 वर्षे 12 दिवस समस्त राहिले त्या ठायास यज्ञ पावल्या पूर्ण तसे. सकळ गेले स्वस्थाना ती कुंडे अद्यापर्यंत स्नानोस्थानी आहेत. आयशी ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे योजिले करावे. मग सरस्वती सरिता पात्री जीवनचोट जागा तयाशित्री. पाहुणी वाटिका पवित्र नेत्री. वरुण मंत्र जल्पतसे अपास्त्र मंत्र उच्चार पूर्ण होताची प्रविष्ट झाले जीवन. भोगवतीचे उदक काढून अग्नि मंत्र जल्पतसे. अग्नि मंत्र उच्चार होता प्रवाही लागला हुताशंतत होता. त्याने करून हुताशंतत पता पावती झाली ती समय. शिव वरद करी त्रिशूळ हाती तो बुडा कडून टाकेला महिमाते.
तेने करून जीवन तप्त कुणाप्रती महिलागी विराजले. भोगावतीचे उत्तम उदक प्रकट होता अलौकिक. आपण स्नान करून सुचिक करी भगवती माते ते. भोगावतीचे उत्तम जीवन अंबिके प्रती होता स्नान. मग मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली सम्यक. म्हणे जीव लागा मच्छिंद्रनाथा धन्य तू प्रतापवंत. भोगावती जीवनाते माते स्नान घालते युगेंद्रा. तरी येथे एक मास वस्तीस वसावे सावकास. मग बोली स्वस्त चित्तास तुझ लागी पुढारा. अवश्य म्हणे मच्छिंद्रात रात्राला मास ते. मग रुचल्या अर्थी बोले देवी ते. बोलून काल कमी तसे. यावरी कोणी एके दिवशी मच्छिंद्र म्हणे अंबिकेशी वज्राबाई नाम तुझशी काय म्हणणे सांगाय. माता म्हणे तपोधना वचिष्ठ करिता झाला हवना तर चक्रपाताला स्थाना. या लागी महाराजा तव सभास्थानी सकळ ऋषी बसले होते महातापसी. वैंद्र पाताला देवकटकेची सभास्थानी बैसाव्या. सभेत येता सचिनात उत्पादन दिले नाही त्याते म्हणून शोभे अमरनाथ. वज्रा लागी प्रेतसे ते पाहुण्या दशरथी राम शक्तिमंत्रे दर्भ मंत्रोन. सोडिता झाला वज्राकारानं बहुतातडी लगबगे. मग त्या दर्भी मंत्र ऐकती मी प्रकट झाले महाभगवती. वज्र घेऊन उद्रा होती करीती झाली त्यासमयी. यावरी शक्रे राम तो बोलून पूर्ण केला समाधान. मग श्रीरामाचे स्तवन करून वज्र पुन्हा मागितले. तो प्रसन्न होऊन चित्ती वज्र दिले मागुती. मग सकळ ऋषी देवी मजप्रती ना वैसे स्थापिले. यज्ञ झाला समाप्ती सकल गेले स्नानाप्रती. परी श्रीराम येऊन ती स्थिती माते स्थापिले अद्यापी. ती भोगवती येते श्रेष्ठा माझी केली प्राण प्रतिष्ठा. ते भोगावतीचे उदक श्रेष्ठा मिळाले होते मजलागी. किंवा आता तुझे हाती स्नाना पावली भोगावती. परे रामाहुनी कृपामूर्ती तो अधिक गेले वा. रामे नानीला शीत देके तेव्हा नानीले उष्ण देके. अखंडित पुण्य श्लोके भोगावती दिली त्वा. हसो ऐशी संवाद युक्ती झाल्या तिथे उभयंती. उपरी मासाची झाली भरती. नाथ पुसणी निघाला उत्तर दिशी करिता गमन. अयोध्ये जाता तपोधन द्वारावरती तीर्थ करून. अयोध्येशी पाताला ती कथा बहु सुरस. होईल ती शिकारा पुढील अध्यायस. धोंडीसुत नरहरिवंश मालू सांगे गुरुकृपे स्वस्तीची भक्ती कथाचा समंत गुरुक्ष काव्य मागा सदा परिषद भग चतुर. सप्तमाध्याय गोडा. श्रीकृष्णार्पण नमस्तु. शुभम भवतु. शिरस्तु. श्री नवनाथ भक्तीचा सप्तमाध्याय समाप्त. जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री नवनाथ महाराज के जय. जय श्री अंबिके. जय श्री मच्छिंद्रनाथाय नमस्तुते.